वहिनी, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तुम्हालाच बोलवायला येत होते. खाली तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना बोलवलंय. राजकुमार सर कुठे आहेत ते पण येणार नाही आहेत. का? अहो तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना बोलवलंय. हो पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते अजून या घरात भाडेकरू म्हणून राहतात. अहो पण आपण थोडी त्यांना कधी बोललोय की ते भाडे करू आहेत म्हणून. हो मी पण त्यांना तेच समजावलं पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत. बरं हरकत नाही, तुम्ही व्हा पुढे, मी बोलते त्यांच्याशी. अरे नाही पण कसं काय शक्य आहे ना, तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं मी. चला, मला नाही बोलले. हा हो हा तर मी करतो तुला फोन आरामात. हा हा काय ग? अहो तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना खाली बोलवलंय, चला तुम्ही. अगं मी नाही येऊ शकत. माहितीये मला का नाही येऊ शकत. सांगितलं बहिणींनी मला. तुला सगळं माहिती आहे तरी मला बोलवायला आलीस? हो, कारण तुम्ही अजूनही ह्या घराला आपलं घर नाही मानत आहात. मी ज्या विश्वासाने तुमच्याकडे बघते त्याच विश्वासाने तुम्ही स्वतःला का नाही बघत राजकुमार सर? माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्यात बदल करायला हवा. नाही म्हणजे तुमच्यात बदल झालाय, पण तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्यायला हवाय. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला हवाय. आताही बघा ना, तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना बोलवलंय. तुम्ही जर नाही आलात तर त्यांना काय वाटेल की बाबा ह्या सगळ्यांनी तुम्हाला स्वीकारलंय पण तुम्हीच सगळ्यांना परक करताय. आता ह्या सगळ्याने तुमच्याबद्दलचा विश्वास अजून वाढेल की कमी होईल याचा तुम्हीच विचार करा. सारंगने तुला रूपम कॉस्मेटिक्स मध्ये मार्केटिंगचा जॉब दिलाय ना? राईट पर्सन फॉर अ राईट जॉब. कमाल आहेस तू. तू कोणालाही काहीही कन्व्हिन्स करू शकतेस. याला आमच्या टर्म्स मध्ये काय म्हणतात माहिती आहे का? अ पर्सन हू कॅन सेल. जो माणूस एस्किमोला म्हणजे अलास्कामध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा फ्रीज विकू शकतो ना, त्याला खरा मार्केटिंग पर्सन म्हणतात. सावली, तुझ्याकडे ना भाषेची ताकद आहे, त्यामुळे ना कोणालाही कन्व्हिन्स करू शकतेस. कमाल आहेस तू. जातो, येतो मी. नक्की ना? प्रॉमिस, येतो मी बाई. या. वाव, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय मस्त अरेंजमेंट केली आहे. अरे अरेंजमेंट कोणी केली आहे? मी आणि माझ्या किराणनी. मी आणि किराणनी केली आहे. काय विशेष काय पण? काय नाही, सोहम खूप दिवसांनी आलाय ना, घर कसं छान भरल्यासारखं आता वाटतंय, म्हणून म्हटलं जरा एकत्र बसून गप्पा मारूया आज. काय? मी निघते. ऍक्च्युली मी फक्त फाईल द्यायला आले होते सारंग सरांना. बाय बोलू. हा बाय बाय. अरे अगं थांब थांब थांब. तू बबलूचीच आहेस ना? हा, या घरचीच आहेस ना तू? मग आम्ही सगळे गप्पाच मारणार आहोत. तू बस, थोड्या वेळाने जा. बस बस ना, सगळे बस बोलतायत ना, बस. तू पण बस जाऊन. नाही नाही, सरप्राईज मस्त आहे, पण कल्पना कोणाची? आता ह्या घरात सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर कल्पना कोणाला सुचू शकते? ऑफकोर्स तिलोत्तमा. काय हो तुम्ही उगाच मस्करी करताय ना? नाही म्हणजे मस्करीत सुद्धा एवढं कौतुक करायची काहीही गरज नाहीये. मी काही वेगळं केलं नाहीये. ज्याची गरज आहे तेच करते मी. आजकाल काय झालंय की सगळेजण एका छताखाली राहतोय, पण आपण सगळेच खूप बिझी झालोय. तेव्हा आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाहीये. घरात असलो तरी आपापल्या खोल्यांमध्ये असतो, बोलतो कुठे एकमेकांशी. म्हणून आज या निमित्ताने सगळेजण एकत्र येऊया आणि एकत्र वेळ घालवूया असं मला वाटलं. थँक्यू सो मच मॉम. दिस वॉज मच निडेड. ऍक्च्युली जेव्हा मी युरोपला होतो ना, तेव्हा सुरुवातीला ना मला खरंच खूप चांगलं वाटत होतं. वाटणारच. भांडायला तारा कुठे होती? ए मी ऐकून घेतलं नसतं. हा बरोबर आहे बबलू, पण ऍक्च्युली तो पण नव्हता ना तिकडे त्रास द्यायला. अरे बबलू, मस्करी करत होतो मी. आता तुझ्याशी मस्करी करणारच ना.
तर मग मी काय सांगत होतो तुला की आधी सुरुवातीला ना मला खरंच खूप चांगलं वाटत होतं. मी तो एकटेपणा एन्जॉय पण करत होतो. पण एका पॉइंट नंतर ना मी होमसिक झालो. कारण काय आहे, तिथे आपली माणसंच नाही आहेत ना. कोणी बोलायलाच नव्हतं माझ्याशी. आणि मॉम कितीही काही म्हण, आपली माणसं ती आपली माणसं. आपली माणसंच आपल्याला जीव लावतात, हो की नाही? मग मला तर आयडिया आवडली हो. म्हणजे आपण मधून असं भेटायला पाहिजे काय? हा, म्हणजे 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर असं ठरवून करायला हवं खरं तर. आणि मॅनेज करायला बबलू आहेच ना. काय बबलू? मॅनेज. इथे माझं मॅरेज, इथे माझं आयुष्य मॅनेज होत नाहीये आणि तू बोलतो मॅनेज करशील काय? काय झालं? सगळे गप्पा का बसले? काय टेन्शन घेऊ नका. मी काय लगेच बोलत नाही की आताच्या आता माझं लाईफ मॅनेज करा म्हणून. नाही नाही, बोला बोला, गप्पा मारा. हे वेडी का असतेस एवढी? अहो, मला माझ्या शाळेची आठवण आली. म्हणजे शाळेत कसं असायचं ना की सगळे खूप दंगामस्ती करत बसायचे आणि मग मध्येच शांत व्हायचे. मग त्यांना लक्षात यायचं, मग परत दंगामस्ती करायचे. तसं झालं आता. सगळीकडे असंच असतं काय? म्हणजे मी पण हेच करायचं. हे बबलू, तुला काय माहित, तू तर शाळेत दांड्या मारायचास. पण हे असंच होतं कधी कधी. आणि याला एक कन्सेप्ट आहे, माहितीये का तुम्हाला? सो या कन्सेप्टला प्रेग्नंट पॉज असं म्हणतात. मला सुद्धा आवडली ही टर्म. खरंच खूप छान आहे, हो ना तारा? पण असं का म्हणतात? सो तारा, काय होतं की आता आपण सगळेजण बोलतोय, करेक्ट? तर आपण सगळेजण बोलत असताना ना प्रत्येकाच्या मनात ना एक नवीन विचार जन्म घेतो. आणि मग तो नवीन विचार जन्म घेत असताना कोणीच काही बोलत नाही. याच कन्सेप्टला म्हणतात प्रेग्नंट पॉज. बरं, मग आता या पॉज मध्ये कुणाकुणाला काय काय सुचलं ते तर सांगा. कोणाचे विचार प्रेग्नेंट झालेत? हा, सोहम, वेलकम होम. मला काहीतरी सुचलंय. आपण ना खेळ खेळूया, संगीत खुर्ची. बाबा, संगीत खुर्ची वगैरे नको. हा, नाही म्हणजे या वयात झेपायचं नाही आम्हाला. काहीतरी साधं सरळ सोपं सांग. हा, पण खेळूयात आपण. पण असे काहीतरी खेळ खेळूयात ज्यात सगळ्यांनाच मजा करता येईल, सगळ्यांना खेळता येईल. आपण कॅरम खेळूया. पण कॅरम मध्ये फक्त 4च प्लेअर इन्व्हॉल्ड असतात ना, बाकीचे काय करणार?